नमस्कार, आपण पाहत आहात थेट वार्ता। आतापर्यंतच्या 2 भागांमध्ये आपण पाहिले की पावसाळ्यातील अनेक दुर्घटना नैसर्गिक कमी आणि मानव निर्मित अधिक आहेत। निष्काळजीपणा, अपुरे नियोजन, निकृष्ट दर्जाची कामे, वेळेवर देखभाल न होणे आणि जबाबदारीची कमतरता यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा जीव जातो। आता या चर्चेचा सर्वात महत्त्वाचा भाग, संविधान आपल्याला काय सांगते? भारतीय संविधान हे केवळ शासन कसे चालवायचे याचे पुस्तक नाही, ते प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि न्याय्य जीवन जगण्याचा आधार देते। जेव्हा एखादा नागरिक निकृष्ट कामामुळे, धोकादायक इमारत कोसळल्यामुळे, झाड पडल्यामुळे किंवा पाणी साचल्यामुळे जीव गमावतो, तेव्हा तो केवळ अपघात राहत नाही, तो सार्वजनिक प्रशासनाच्या जबाबदारीचाही प्रश्न बनतो। भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाच्या जीवन आणि प्रतिष्ठेच्या संरक्षणाला सर्वोच्च महत्त्व देते। म्हणूनच शासन, प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही केवळ नैतिक नव्हे तर संविधानिक जबाबदारी आहे। आता आपण पाहूया सुशासन म्हणजे काय। तर सुशासन म्हणजे केवळ घोषणा नव्हे, सुशासन म्हणजे वेळेत नियोजन, वेळेत अंमलबजावणी, वेळेत देखभाल आणि चूक झाल्यास जबाबदारी निश्चित करणे। दुर्दैवाने अनेक ठिकाणी घटना घडल्यानंतर चौकशी समित्या स्थापन होतात, मात्र खरा प्रश्न असा आहे, दुर्घटना घडण्यापूर्वी समित्या कुठे होत्या? जर धोका आधीच माहित होता तर त्यावर कारवाई का झाली नाही? शहरी नियोजन, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञ सातत्याने काही महत्त्वाच्या सूचना देत आहेत। पहिली, प्रत्येक शहराचा वैज्ञानिक पद्धतीने पूर्ण नकाशा तयार झाला पाहिजे। दुसरी, नाले आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी संपूर्ण यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित झाली पाहिजे। तिसरी, धोकादायक झाडे, पूल, भिंती आणि इमारतींचे डिजिटल सर्वेक्षण दरवर्षी झाले पाहिजे। चौथी, हवामान खात्याचा इशारा मिळताच नागरिकांपर्यंत मोबाईल संदेश, स्थानिक सूचना आणि आपत्कालीन माहिती तातडीने पोहोचली पाहिजे। पाचवी, आपत्ती व्यवस्थापन हा केवळ सरकारी विभागाचा विषय न राहता प्रत्येक शाळा, महाविद्यालय, सोसायटी आणि ग्रामपंचायतीचा भाग झाला पाहिजे। आज हवामान बदल ही वास्तवता आहे। अतिवृष्टी, ढगफुटी, अल्पावधीत होणारा मुसळधार पाऊस याचे प्रमाण वाढत आहे, म्हणून जुन्या पद्धतीचे नियोजन आता पुरेसे राहिलेले नाही। भविष्यातील शहरांना हवामान बदल लक्षात घेऊन विकसित करावे लागेल। स्मार्ट सिटीपेक्षा सेफ सिटी अधिक महत्वाची आहे। नागरिकांसाठी देखील काही फार महत्वाच्या सूचना आहेत। मुसळधार पावसात अनावश्यक बाहेर पडू नका। पाणी साचलेल्या रस्त्यावर उघड्या मेनहोलचा धोका असू शकतो। मोठ्या झाडाखाली वाहनं उभी करू नका। धोकादायक इमारतीत राहत असल्यास प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा। वीज तारा तुटलेल्या दिसल्यास त्वरित संबंधित विभागाला माहिती द्या। आपल्या परिसरात धोका दिसल्यास त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यापेक्षा प्रशासनाला कळवा। आपला एक फोन एखाद्याचा जीव वाचवू शकतो। शासनासाठी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून विनम्र संदेश, शासनाने नुकसान भरपाई जाहीर करणे महत्वाचे आहे, परंतु नागरिकांना नुकसान भरपाईची गरजच पडू नये अशी व्यवस्था निर्माण करणे त्याहून अधिक महत्वाचे आहे। प्रत्येक मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कारवाई झाली पाहिजे। निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले पाहिजे। जबाबदारी निश्चित झाली तरच निष्काळजीपणा कमी होईल। आम्ही समाजाला देखील विनम्र आवाहन करतो की आपण अनेकदा म्हणतो देश बदलला पाहिजे, पण देश बदलतो तो नागरिक, प्रशासन आणि शासन यांच्या एकत्रित जबाबदारीतून। आपण कचरा टाकला नाही, प्रशासनाने वेळेवर काम केले, शासनाने पारदर्शक निर्णय घेतले, लोकप्रतिनिधींनी प्रामाणिकपणे देखरेख केली, तरच सुरक्षित समाज निर्माण होईल। लक्षात ठेवा, पाऊस शत्रू नाही, निष्काळजीपणा हाच खरा शत्रू आहे। झाड पडण्यापूर्वी त्याची तपासणी झाली पाहिजे, इमारत कोसळण्यापूर्वी तिची दुरुस्ती झाली पाहिजे, नाले तुंबण्यापूर्वी त्या साफ झाले पाहिजेत आणि दुर्घटना घडण्यापूर्वी शासन, प्रशासन आणि समाज जागा झाला पाहिजे। खरं म्हणजे एक जीव वाचवणे ही सर्वात मोठी विकासाची व्याख्या आहे। जर तुम्हाला वाटत असेल की अशा दुर्घटना थांबल्या पाहिजेत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तुमच्या शहरातील समस्या आणि उपाय कमेंटमध्ये लिहा। अशाच तथ्यपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि संवैधानिक दृष्टिकोनातून सखोल विश्लेषण पाहण्यासाठी थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। पुन्हा भेटू नव्या विषयासह। मी राजेंद्र झेंडे। जय भीम, जय संविधान, जय भारत।